नमस्कार प्रेक्षक ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की ना इकडची ना तिकडची प्रिया स्वतःच्याच खोट्यात फसली. अर्जुनने खोटं नाटक सादर करून गेम फिरवला. रविराजने अब्रू नुकसानीचा दावा अर्जुनवर ठोकला. आजच्या एपिसोडमध्ये अर्जुन प्रियावर विलास खुनाचा आळ घेतो, तरी अर्जुन काही ऐकायला तयार नसतो. प्रिया स्वतःच्याच खोटेपणाची पुरती फसलेली असते. ठरलं तर मगच्या या मालिकेच्या 29 जुलैच्या एपिसोडमध्ये भोर कोर्टात अर्जुन विलासचा खून साक्षीने नव्हे तर प्रिया मधुकर हिने केला असल्याचा दावा करतो. अर्जुनने अचानक पलटी घेतल्यामुळे रविराजवर राग अनावर होतो आणि तो अर्जुनच्या स्टेटमेंटवर ऑब्जेक्शन घेतो. आरोपीवरचा गुन्हा सिद्ध करता येत नाही म्हणून ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आय विटनेसवर गुन्हा ढकलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तो करतो. यावर अर्जुन म्हणतो की मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही. त्यानंतर तो न्यायाधीशांकडे परवानगीने खुनाच्या रात्री काय काय घडलं असेल याचं चैतन्यसोबत नाट्य रूपांतर करतो. पण दामिनी म्हणते की कोर्टात हा पोरखेळ चालू आहे का? तेव्हा अर्जुन त्यांच्या शंका व्यक्त करून दाखवतो. साक्षीला जर तिने उधार दिलेले पैसे घ्यायचे होते तर मग ती प्रियाला भेटण्यासाठी आश्रमात का गेली? तिला तर माहीत होतं की आश्रमातले सगळे थिएटरमध्ये सिनेमा पाहायला गेले आहेत, कारण तिकीटे तर तिनेच काढून दिलेली आणि नेमकं त्यावेळी प्रिया मधुकर हिच्या पोटात दुखू लागलं आणि ती आश्रमात आली. हा योगायोग तर नक्कीच नाही. प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये तिने म्हटले की ती आणि विलास एकत्र आश्रमात आले, पण साक्षी यांच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा कुठेही उल्लेख नाही. दोघीही सुरुवातीपासून नाटक करत आहेत. त्या रात्री जे काही घडलेलं ते या दोघींनी मिळून केलं आहे. कोर्टात सर्वांना धक्का बसतो. जे आपण करणार होतो ते अर्जुन करतोय यावर दामिनी खुश होते, तर सुंटी वाजून खोकळा गेला या अविर्भावाने महिपतसुद्धा कुशीत गाजर खात असतो. मात्र साक्षीला यात काहीतरी गडबड असल्याची शंका येते. ठरलं तर मगमध्ये पुढे प्रिया बिथरलेली असते. ती म्हणते की मला खून करून काय मिळणार होतं? तेव्हा तो म्हणतो की पैसा. तुमचे बरेच किस्से ऐकले आहेत लोभी स्वभावाचे. तुम्ही कितींदा तरी चोरी केली आहे. शिवाय तेव्हा महिपत शिकरे आश्रम विकत घेण्यासाठी आलेल्या तेव्हा सर्वांना विरोध होता, पण तुम्ही एकट्या आश्रम विकायला लावत होतात. यावर मधुभाऊसुद्धा घडलेला प्रकार सांगतात. असं प्रियाने आश्रम विकण्यासाठी त्यांना सल्ला दिलेला. प्रियाच्या मते ती सोन्याची खाण होती, मालामाल हो असं तिचं म्हणणं होतं. ही सर्व स्टोरी मधुभाऊंनी कोर्टामध्ये सांगितली. अर्जुन म्हणतो की प्रियाला लहानपणापासूनच मालामाल व्हायचं होतं, त्यामुळे तिने साक्षीकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. तिला कोणतीही फी भरायची नव्हती, तर तिला आश्रम खाली करण्यासाठी पैसे देत होते. पण मधुभाऊ आश्रम विकत नव्हते, त्यामुळेच तिने विलासचा खून केला. अर्जुन ज्या प्रकारे प्रियावर आरोप करतो ते सुभेदारांना आवडत नसतं. रविराज पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतो, पण न्यायाधीश अर्जुनला पुढे बोलायला सांगतात. अर्जुन म्हणतो की जेव्हा तुम्ही सिनेमाला निघालात तेव्हा तू आणि विलासच मागे का होता? तू त्यावेळी त्यांच्याकडे पैसे मागितले असतील, जे द्यायला विलासने नकार दिला. पण प्रिया पैसे चोरू शकते हे विलासच्या लक्षात आलं, त्यामुळे तो आश्रमात पैसे दुसरीकडे लपवायला निघाला. पण प्रिया पण तेव्हाच निघाला. दोघे आश्रमात आल्यावर त्यांचं भांडण सुरू झालं. तेव्हाच मधुभाऊ परत आश्रमात आले. त्यांनी या दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण प्रियाने मधुभाऊंचा अपमान करून तुम्ही यात पडू नका असे म्हटले. घाबरलेले प्रिया रविराजची मदत मागू लागली. अर्जुन त्यांचं बोलणं पुढे चालू ठेवतो की भांडणात प्रियाला विलासच्या बॅगेतून पिस्तूल दिसली, जी तिने विलासवर रोखली. तेव्हा मधुभाऊ काहीच करू शकले नाहीत, कारण विलासला आधीच गोळी लागलेली. पण प्रिया ते मान्य करायला तयार नसते. मी तिथे नव्हते, मी दुसरीकडे लपलेली असं ती रडून रडून सांगत असते. पण अर्जुन जाणून बुजून तिच्यावर दबाव आणतो. तू खोटं बोलतेस की विलासचा खून साक्षीने
नाही, तूच केलायस. ठरलं तर मग मध्ये अर्जुन प्रचंड चिडलेला असतो. अर्जुन आपल्या अशिलावर खोटे आरोप लावतोय असं तो म्हणतो. पण अर्जुन ऐकत नाही. तो म्हणतो की प्रियाने विलाससोबत मधुभाऊंचा सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला आहे. ते जेव्हा तुला जाब विचारला आहिले तेव्हा तू चिडलीस, त्यांच्यावर बंदूक रोखलीस, पण त्यात एकच गोळी होती. मग तू तिथला फ्लॉवर प्लॉट उचलला आणि मधुभाऊंना मारला. रविराज इतका चिडलेला असतो की तो अर्जुनवर अब्रू नुकसानीचा दावा करील अशी धमकी देतो. पण अर्जुन पुढे म्हणतो की मी पुराव्यांशिवाय काहीच बोलत नाही. मग न्यायाधीश बोलतात की ऑर्डर 15 मिनिटाच्या ब्रेकनंतर आपण पुढील सुनवाई चालू करू. अशा प्रकारे नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.